Hello students, welcome to the Ravindra's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 4.2 Baby Pangolins Night Out English Workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 7th स्टँडर्ड इंग्लिशचा 4.2 बेबी पॅंगोलिन्स नाईट आउट हा इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय. फर्स्ट क्वेश्चन आहे, मेक अदर मीनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. वी विल गो ant eating today. We will go mount climbing today. Second, this is how we pangolins gobble up termites. This is how we pandas climb tree after flash food. Third, life is now full of hardships. Life is now full of happiness. Second question, list all the references in the story that tell you that it is night time. First, page number 93. When we step out for our nighttime wandering. Second, they flash harsh torch lights to spot us. Third, she sensed a bright light passing on and with some sound. 4. We shall return here tomorrow night. We must reach home before the day breaks. Translate the phrases in your mother tongue. Phrases म्हणजे काय बघा? A group of words that expresses a concept and is used as a unit within a sentence. म्हणजे एखाद्या वाक्याचा एक असा भाग जो अर्थपूर्ण शब्दांनी भरलेला असतो किंवा अर्थपूर्ण शब्दांनी तयार झालेला असतो. त्याचे प्रकार आहेत नाउन फ्रेजेस, वर्ब फ्रेजेस, जेरंड फ्रेजेस, इन्फिनिटिव्ह फ्रेजेस. टू हर 1 month बेबी, तिच्या एका महिन्याच्या बाळाला. सेकंड, टू टेक यू आउट, ज्याला बाहेर घेऊन जाणे. ममा बिगॅन टू एक्सप्लेन, आईने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. 4. स्टेप आउट फॉर अवर नाईट टाईम वॉन्डरिंग, रात्रीच्या भटकंतीला आम्ही बाहेर पडलो. 5. टॉर्च लाईट टू स्पॉटस, विजेरीच्या प्रकाशाने आमचा वेध घेतला. 6. अ ब्राईट लाईट पासिंग ऑन, प्रखर प्रकाश पुढे गेला. बिफोर द डे ब्रेक्स, दिवस उगवण्याआधी. यूज द पॅंगोलिन्स फॅक्ट शीट टू मेक अ कोलाज गिविंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पॅंगोलिन्स. आपण आता काय करायचं, फॅक्ट शीट म्हणजे काय, जी खरी माहिती आहे ना खवल्या मांजराविषयीची, त्याच्याबद्दल आपण आता एक कोलाज तयार करायचं आहे. कोलाज आपल्याला असाच मिक्स करून करायचा आहे. बघा, हा कोलाज तयार केला आहे. सगळ्यात पहिले, इंडियन पॅंगोलिन्स इन्क्लुडेड इन शेड्यूल्ड ॲज पर वाईल्ड लाईफ. ओके. सेकंड, हा एक आहे, पॅंगोलिन्स एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू, म्हणजे वाघांना संरक्षण दिलं तसं पॅंगोलिन्सनं दिलं. द स्केल्स ऑन द पॅंगोलिन्स बॉडी कंप्राइज ॲज मच ॲज 20% ऑफ द टोटल बॉडी वेट, म्हणजे त्यांच्या पूर्ण वजनाच्या 20% वजन हे त्यांच्या खवल्यांचं असतं. पॅंगोलिन स्केल्स आर मेड ऑफ अ प्रोटीन कॉल्ड क्रिएटिन, म्हणजे त्यांचे जे खवले आहेत ते क्रिएटिन या घटकापासून बनलेले असतात. पॅंगोलिन्स इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पीसीज, म्हणजे त्यांना अतिसंरक्षित घटकामध्ये मोजण्यात आलेलं आहे. 1 पॅंगोलिन इट्स अप मेनी 7 करोड अँड टर्माइट्स इन अ इयर, म्हणजे ते 7 करोड टर्माइट्स किंवा मुंग्या खातात, म्हणजे ते किती संरक्षण करतात जंगलाचं किंवा आपलं. पॅंगोलिन्स हॅव अ वीक आयसाईट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल, म्हणजे त्यांच्याकडे दृष्टी कमी असते पण त्यांचे वास घेण्याची क्षमता जास्त आहे. पॅंगोलिन्स आर ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी, म्हणजे स्तनधारी जे प्राणी असतात त्यापैकी पॅंगोलिन्स हे एकमेव ज्यांच्या अंगावर खवले असतात. पॅंगोलिन्स युजेस इट स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री, ते झाडावर चढू शकतात त्यांच्या पंजांच्या आणि शेपटीच्या साह्यानं. Pangolin scales are used in Chinese medicine and are in great element that has given rise to the international smuggling. म्हणजे पॅंगोलिनचे स्केल्स आहेत ना ते चायनामध्ये मेडिसिनमध्ये वापरतात. इंडियन पॅंगोलिन वेट फ्रॉम 10 to 20 kg, फिमेल आर स्मॉलर दॅन द मेल्स, म्हणजे इथे पॅंगोलिनचं वजन साधारण 10 ते 20 किलो असतं, पण ज्या फिमेल असतात, महिला असतात, त्यांचं वजन हे किंवा त्या छोट्या असतात आकारानं मेलपेक्षा. सो 11 प्रकारची इन्फॉर्मेशन फॅक्ट आपण इथे लिहिलेलं आहे कोलाजच्या स्वरूपामध्ये. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे लिहून घ्या. 4. राईट व्हॉट ममा पॅंगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. तर ममानं काय सांगितलं बेबी पॅंगोलिनला. बघा, पॅंगोलिन्स ॲज ॲनिमल स्पीसीज, देअर हॅबिटॅट, फूड हॅबिट्स एक्सेट्रा. ॲनिमल स्पीसीज ममानं सांगितली माहिती. Pangolins are animal species. Second, pangolins are found in Asia and Africa. Third, Indian pangolins are seen in northern part of India. 4. Chinese pangolins are seen in China. Habitat म्हणजे त्यांचे निवासस्थान. Their habitat is huge hole in the earth
nearly 9 inches wide and more than a meter long. Food: pangolins eat ant and termites. Habits: त्यांच्या सवयी आहे. Climb up a tree with strong claws. Pangolins put their body together into a tight ball if they sense danger. त्यांना जर भीतीची जाणीव झाली तर ते स्वतःच्या शरीराचा एक घट्ट गोळा तयार करून घेतात. थ्रेट्स ऑफ पँगोलिन्स. पँगोलिनसाठी भीतीदायक गोष्टी किंवा थ्रेट्स हानिकारक गोष्टी कोणत्या बघा. सम पीपल सर्च पँगोलिन्स होल्स नेस्ट अँड डिग देम अप. त्यांचे बिळं त्यांची घरं खोदली जातात. सम पीपल किल पँगोलिन्स, ईट देअर फ्लेश अँड सेल देअर स्केल्स टू अर्न मनी. त्यांचं मांस खाण्यासाठी त्यांच्या स्केल खवल्यांसाठी त्यांना विकलं जातं किंवा त्यांना मारलं जातं. ह्युमन थिंक पँगोलिन स्केल आर मेडिसिनल सो दे कॅच देम. माणसाला वाटतं की पँगोलिनची जे खवले आहेत ते औषधी म्हणून त्यांना पकडलं जातं. वेन पँगोलिन्स स्टेप आउट फॉर देअर नाईट टाईम वॉन्डरिंग सम पीपल स्पॉट देम अँड शूट देम. जेव्हा पँगोलिन रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात त्यांना पकडलं जातं, मारलं जातं. गुड पीपल्स एफर्ट टू सेव्ह पँगोलिन्स. चांगल्या लोकांची बघा काय चालली आहे, प्रयत्न चालले त्यांना जपण्यासाठी, वाचवण्यासाठी. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस. They put up posters with these messages everywhere and hand out pamphlets. They try hard to put a stop to international smuggling. They set up modern trap cameras to get out photographs and study us. Say whether the following sentences are true or false. The pangolin's home was snug hole in the earth. True. Mama pangolin used her claws to eat ants and termites. False. Say baby pangolins did not like termites. False. Mama pangolin pulled her long body together into a tight ball. True. Say whether the following statements are true or false. Pangolin scales are medicinal. False. Human beings have destroyed pangolins' habitat. True. Now use the sentences in the passage to frame a similar true-false exercise. Remember, you must know the answer. Tribal people did not kill animals. Tribal people did not kill animals. False. Pangolins are important in food chain. True. C. We have teeth like other animals. False. D. Pangolins remove millions of ants and termites of them. True. So in this way we have solved all the questions answers. If you like this video, please like it, share to your friends. Video आवडल्यास like करा, channel ला subscribe करा. भेटूत next video मध्ये. धन्यवाद.